नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. म्हणजेच तुमची आवडती मालिका तुझेच मी गीत गात आहे मधला मल्हार कामत. आज आमच्या मालिकेला 400 भाग पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आमच्या सेटवर एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. पण तुमच्याशी बोलताना मला विशेष आनंद होतो आहे, कारण हे सगळं शक्य होऊ शकलं आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. प्रेक्षकांचं प्रेम जोपर्यंत कुठल्याही कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व येत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या टीमने कितीही मेहनत घेतली, कितीही चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही यापूर्वी, आत्तापर्यंत आणि यापुढेही तुमचं प्रेम आमच्यावर असंच कायम ठेवाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि आपलं हे नातं असंच अजून वृद्धिंगत होत राहावं यासाठी तुमच्याकडे विनंती करतो. आणि मला माहिती आहे तुम्ही तुमचं हे प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. अभिजित 400 एपिसोड पूर्ण झालेत, हे खूप मोठा पल्ला आहे जसंही. कसं होतं, ही जर्नी कशी होती त्याबद्दल काय सांगा? 400 एपिसोड हा निश्चित फार मोठा पल्ला आहे. हा प्रवास आत्ता मागे वळून बघताना अचानक असं वाटतं, अरे बापरे, किती पटकन काळ निघून गेला. म्हणजे मला आठवतं आहे, आधी या मालिकेला काही कारणामुळे मला तेवढ्या तारखा देता येत नव्हत्या. मी इतर काही गोष्टींमध्ये व्यस्त होतो. पण याच प्रोडक्शन हाऊसबरोबर पूर्वी एक अत्यंत सुपरहिट मालिका केलेली असल्यामुळे कदाचित त्यांची पुण्याई म्हणा किंवा तो योगायोग म्हणा, सगळं जुळून आलं. आणि जेव्हापासून या मालिकेवर काम करायचं माझं ठरलं, सुरुवातीपासून या मालिकेचा विषय हा माझा सगळ्यात आवडता आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण मराठी मालिका, हिंदी मालिकांमध्ये प्रेमकथा बघतो, विनोदी मालिका बघतो, किचन पॉलिटिक्स बघतो. पण तरीसुद्धा एक बाप आणि एक मुलगी यांच्यामधली एक भावनिक कथा हे फार युनिक कॉम्बिनेशन आहे. आणि तो बाप मला साकारायला मिळणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला आधीपासून, पहिल्या दिवसापासून आता जेव्हा आठवतं आहे, चाचपडत आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली होती. कशा गोष्टी घडत जातील, आपण त्याला कशा पद्धतीने दाखवायचं आहे, त्यातलं काय प्रेक्षकांना आवडेल, काय ते ॲक्सेप्ट करतील, या सगळ्याच गोष्टी आम्ही आमच्या परीनं जज करत, अंदाज घेत करायचा प्रयत्न केला. आणि 400व्या भागापर्यंत पोचलो आहे. आणि मला नाही वाटत तुमचं प्रेम असंच जर कायम मिळत राहिलं तर या पुढचेही कित्येक भाग, त्याच्यावरची कित्येक शून्य कदाचित वाढत राहतील. याबद्दल मला खात्री आहे आणि मला नाही वाटत त्यात काही अवघड आहे फार. मला अभिजितला विचारायला आवडेल की मल्हारकडून काय घ्यावं असं वाटतं? मल्हार कामत ही व्यक्तिरेखा अशी आहे ना, जी सर्व गुण संपन्न आहे. एक फार मोठा गायक, एक खूप चांगला मुलगा, एक खूप चांगला प्रियकर, आणि तेवढाच आणि सगळ्यात महत्त्वाचा, आणि तेवढ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात चांगला बाप. कारण या बापाकडे बघून मला आत्ताही बाहेर गेल्यानंतर जेव्हा लहान मुलं भेटतात तेव्हा ते स्वराचे बाबा म्हणून ओळखतात. किंवा या व्यक्तिरेखेमध्ये जे मार्दव आहे, जे त्या व्यक्तिरेखेचा सौम्य स्वभाव आहे, तो मला असं वाटतं की असं कॉम्बिनेशन आपल्यामध्ये हवं. आपल्याला एखादी कला अवगत व्हावी आणि ती इतकी चांगल्या प्रकारे अवगत व्हावी की मल्हार कामतसारखं तुम्ही सुपरस्टार सिंगर असणंच खरं तर फार आनंदाचं होईल. त्यामुळे मल्हार कामतचा स्वभाव मला प्रचंड आवडतो. आणि ते कॅरेक्टर म्हणून मला असं वाटतं माझ्यामध्ये जर थोडंसं येऊ शकलं तर बहार येईल. अभिजित, तू अनेक मालिका केल्यास, म्हणजे 3 मालिका केल्यास. सगळ्या तिन्ही मालिकांच्या पल्ल्यामध्ये खूप एपिसोड झालेत आता. कारण ती जर्नी बघता कसं वाटतं, काय सांगशील त्याबद्दल? खरं मी असा हिशोब लावत नाही कधी, पण यापूर्वीच्या ज्या काही मालिका मी मोजून इनमीन 2 केल्यात आणि ही तिसरी मालिका आहे, या तीनही मालिकांना प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं की त्या वेळेला त्या वाहिनीवर कायमच नंबर 1 होत्या. त्यांचे TRP कायम हायेस्ट होते. आत्तासुद्धा स्टार प्रवाहावर आम्ही आणि अजून एक मालिका, आम्ही कायम नंबर 1 नंबर 2चा हा खेळ खेळत असतो. अर्थात ॲट दी एंड ऑफ द डे आम्ही किंबहुना मी या आकड्यांकडे फार लक्ष देत नाही. कारण मला असं वाटतं की या गोष्टी घडायच्या त्या घडतील. माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी करायचा प्रयत्न करतो. ते म्हणजे प्रत्येक शॉटला मी माझं सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा या आकड्यांकडे पाहिलं, या मालिकांच्या पॉप्युलॅरिटीकडे पाहिलं आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाकडे पाहिलं, नंबर ऑफ एपिसोड्स पाहिले, की मला खूप भारावून जायला होतं. खूप हंबल फीलिंग येतं आणि मला असं फार मनापासून वाटतं की हे सगळं मिळवायला फार मोठं भाग्य लागतं. म्हणजे अनेक जण कदाचित या टप्प्यावर हे प्रेम अनुभवण्यासाठी आतुर असतील, आणि ते मला इतके सहजासहजी मिळतं आहे. माझ्या कष्टांना त्या वेळेला योग्य ती दाद मिळते. हे खरंच खूप तुम्हाला नम्र करणार आहे. त्यामुळे मी अत्यंत नम्रपणे या प्रेमाचा स्वीकार करतो आणि कायमच स्वतःला सांगत येतो की याच प्रेक्षकांनी तुला इथपर्यंत आणलं आहे. त्यामुळे हे आकडे कितीही वाढवत कमी होत, TRP खाली जाओ वर जाओ, यांचं प्रेम कधीच कमी होणार नाही आहे. त्यामुळे त्यावर लक्ष न देता कामावर जास्तीत जास्त लक्ष देऊन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी तेव्हाही केला आहे, आजही करतो आहे, यापुढेही करत राहीन. नक्कीच अभिजित, कारण
आपण असं बोलतो की आकड्याचा खेळ असला तरी पण एक जिद्द असते की आपण नंबर वरती राहावं वगैरे त्या म्हणजे लिस्टमध्ये टॉपला असावं. कसं डिस्कशन होतं आणि काय म्हणजे प्लॅनिंग असते की आपण आता नंबर वरती राहूया, काहीतरी असं डिस्कशन असेलच ना? नाही, नाही, अजिबात नाही. मी खरंच सांगतो आणि त्यात काही लपवण्यासारखं नाही आहे. दर गुरुवारी TRPचे रेटिंग्स येतात आणि त्यामध्ये कोणाच्या कंपॅरिझनमध्ये आम्ही किती खालीवर आहोत, अमुक पॉईंटने वर गेलो, अमुक पॉईंटने खाली आलो, हे बदल होत असतात आणि त्याच्यावर अनेक फॅक्टर्सचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ क्रिकेट किंवा राजकीय घडामोडी, न्यूज चॅनलवर दाखवले जाणारे अजून काही मोठे विषय आहेत. यामुळे सुद्धा अनेकदा ही व्ह्युअरशिप कमी जास्त होते. याचा अर्थ असा होत नाही की तुमचा प्रेक्षक वर्ग कमी झाला आहे. तुमचा प्रेक्षक वर्ग तोच आहे. आजही आम्ही प्रेक्षकांमध्ये जेव्हा जातो तेव्हा मला आवडेल तू कॅमेरा घेऊन आलास तर तुम्हाला दाखवायला मला मनापासून आनंद होईल की किती प्रेमानं आमचं स्वागत केलं जातं, आम्हाला वागवलं जातं. त्यामुळे खरंच सांगायचं तर आम्ही या आकड्यांचा विचार करत नाही किंवा एखादा सीन चांगला झाल्यानंतर तो कोणी चांगला केला आहे त्याचं कौतुक होतं. आता बघ, आता TRP नंबरवर असं आमच्यात डिस्कशनच होत नाही आणि कदाचित मला असं वाटतं तीच कारणं आहेत. स्टार प्रवाहावरच्या सगळ्या मालिका या सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि भूतोन भविष्यती असा GRP, ज्याला ग्रॉस रेटिंग पॉईंट्स म्हणतात, 608, जे आत्तापर्यंत टेलिव्हिजन इतिहासामध्ये कदाचित कोणाचेच एवढे नसावेत. एवढे स्टार प्रवाहानं इतका मोठा पल्ला गाठला आहे. ते कदाचित त्यांची सगळी असलेली नम्र टीम, हार्डवर्किंग टीम आणि या सगळ्या मालिकांना ते वेळोवेळी जे प्रोत्साहन आणि गायडन्स देत असतात त्यामुळेच शक्य आहे. या दसऱ्याला जर म्हणजे आता नवरात्रीनंतर रावणाचं दहन वगैरे केलं जातं, अशी कुठली गोष्ट दहन करायची झाली तर काय करतो? आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपण काढून टाकणं फार गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की वेळोवेळी त्याचं दहन करणं मनातल्या मनात फार गरजेचं आहे. कुणीच परिपूर्ण नाही आहे, तसे माझ्यामध्येही बरेचसे अवगुण आहेत. मला असं वाटतं की भविष्यात होऊ पाहिलेल्या किंवा होऊ बघणाऱ्या गोष्टींचं टेन्शन घेणं, स्ट्रेस घेणं आणि त्याने इन्सिक्युअर होणं हा माझा एक दुर्गुण आहे. आणि दुसरं, कधी-कधी मला फार पटकन राग येतो आणि त्या रागाच्या भरात मी समोरच्याला दुखवेल इतपत बोलू शकतो. पण मला असं नेहमीच जाणवतं की नंतर या गोष्टींचा मला पश्चातापच होतो. त्यामुळे या काही गोष्टींवर काम करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं या वाईट प्रवृत्तींना जाळून टाकावा, हा मनातला रावण जाळून टाकावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्यातली काही दुर्गुण असतील तर तुम्हीसुद्धा हा विचार नक्की करा. नक्कीच दुर्गुण जाळून टाकतात, पण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती काही ना काहीतरी खरेदी केलं जातं. त्यावेळी अभिजित काय खरेदी करणार आहे किंवा अनाऊन्समेंट आहे का नवीन की काही? नाही, खरं असं काही नाही. आता आपल्याला असं झालं आहे, पूर्वी तरी दिवाळीच्या निमित्तानं आपण नवीन कपड्यांची खरेदी करायचो किंवा सणासुदीलाच कपडे आणि वस्तू खरेदी. आता तर वर्षभर आपण या गोष्टी करतो. तरीसुद्धा या दिवाळीला माझा फोन अपग्रेड करण्याची इच्छा आहे दसरा दिवाळीच्या निमित्तानं. बघूया शक्य झालं तर. कारण मी फार विचार करून, त्याचा रिसर्च करून, त्याचे रिव्ह्यूज बघून तो निर्णय घेतो. त्यामुळे लेट्स सी. जर सहज शक्य झालं तर माझा आत्ताचा जो फोन आहे तो जरासा अपग्रेड करेन इतकंच डोक्यामध्ये आहे. फार काही बाकी अजून प्लॅन नाही केलं. मनापासून शुभेच्छा. दसऱ्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी अशीच जल्लोषात साजरी करा, पण पर्यावरणाचं सुद्धा आपण भान असू देऊ आणि त्याचबरोबरीनं आत्तापर्यंत आमच्यावर असलेलं प्रेम, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी मी सोडणार नाही. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच कायम असू द्या आणि पाहत रहा तुझेच मी गीत गात आहे, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता आपल्या स्टार प्रवाहावर.